Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू ऑल ऑफ यू. सर्व 11 सायन्सच्या विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. कारण की आपण एक छोटंसं टार्गेट ठेवलं होतं. मी एक पहिला व्हिडिओ बनवला होता युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरवर आणि सांगितलं होतं जर 100 लाईक आल्या तर युनिट्स अँड मेजरमेंटचे बाकीचे व्हिडिओ मी बनवतो. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करून चॅनल जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे आणि 100 लाईक या ठिकाणी झालेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दररोज सकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवर डेली सकाळी 8 वाजता तुम्हाला फिजिक्सचा व्हिडिओ येऊन जाईल. रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सध्याला व्हिडिओ असेल. ओके, दररोजचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवर जायचंय आणि 8 वाजता व्हिडिओ बघायचा आहे. ओके, चला ठीक आहे. तर आपण चॅप्टर चालू केलेला आहे युनिट्स अँड मेजरमेंट. याच्यामध्ये आपण मागील लेक्चर मध्ये कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन डिस्कस केले. आता नेक्स्ट पार्ट, जो पुढचा पार्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिस्कस करायचा आहे, ज्या पॉइंटचं नाव आहे सिस्टीम ऑफ युनिट. ओके, तर बघा सर्वांनी टायटल लिहायचंय. सिस्टीम ऑफ युनिट काय असतं हे आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. सिस्टीम ऑफ युनिट्स. आता विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या फिजिकल क्वांटिटीला जर समजा आपल्याला मेजर करायचं आहे तर आपण डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये मेजर करू शकतो. जसं की उदाहरणार्थ पहिली सिस्टीम विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहे MKS सिस्टीम आहे. त्याच्यानंतर CGS सिस्टीम आहे. आपण येता 8वी 9वी 10वी पर्यंत तुम्ही शिकला असेल. ओके, CGS सिस्टीम आहे. त्याच्यानंतर कोणाला माहित आहे का सांगा बरं, तिसरी सिस्टीम कोणती आहे? तिसरी सिस्टीम विद्यार्थी मित्रांनो FPS सिस्टीम आहे. अँड लास्ट सिस्टीम आहे SI सिस्टीम. बरोबर आहे. तर एखाद्या फिजिकल क्वांटिटीला आपल्याला जर मेजर करायचं असेल तर आपण या डिफरंट वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आपण मेजर करू शकतो. बरोबर आहे. ओके, कोणकोणत्या युनिट ऑफ सिस्टीम आहेत? फर्स्ट वन आहे MKS, सेकंड वन आहे CGS, थर्ड वन आहे FPS अँड द फोर्थ वन आहे SI सिस्टीम. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, MKS चा फुल फॉर्म काय? व्हॉट इज मीन बाय द MKS? MKS चा फुल फॉर्म आहे मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. अलग लक्षामध्ये बघा, MKS सिस्टीमचा फुल फॉर्म आहे मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. त्याच्यानंतर CGS चा फुल फॉर्म काय लक्षात ठेवा? सेंटीमीटर ग्राम, याला ग्रॅम देखील म्हणू शकता, सेकंद सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो FPS चा फुल फॉर्म काय आहे? कुणाला माहित असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. FPS चा फुल फॉर्म काय आहे? फूट पाउंड्स सेकंद सिस्टीम. ओके, आणि लास्ट सिस्टीम आहे, इट इज द व्हेरी फेमस सिस्टीम दॅट इज कॉल्ड एज द SI सिस्टीम. कोणत्या बी फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर SI चा फुल फॉर्म आहे सिस्टीम इंटरनॅशनल म्हणा किंवा सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल म्हणू शकता किंवा इंटरनॅशनल सिस्टीम देखील तुम्ही म्हणू शकता. ओके, सिस्टीम इंटरनॅशनल किंवा सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल अलग लक्षामध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट आहेत. बरोबर आहे. तर याच्यामधली सगळ्यात फेमस कोणती आहे जी पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्टेड आहे? तुम्ही कुठे भी जा, भारतामध्ये आहेत तरी पण ही सिस्टीम यूज होईल. तुम्ही इंडोनेशिया जा, फिलिपिन्स जा, टर्कीला जा, दुबईला जा, अमेरिका जा, हाँगकाँग जा, मलेशिया जा, पाकिस्तान जा, नेपाळ जा, श्रीलंका जा, बांगलादेश जा, कुठे भी जा, ही सिस्टीम या ठिकाणी यूज होते, ज्याचं नाव आहे SI सिस्टीम. दिस इज द इंटरनॅशनल सिस्टीम. इट इज वर्ल्ड वाइडली ऍक्सेप्टेड इन एव्हरी कंट्री. आलं लक्षामध्ये? दिस इज कॉल्ड एज, आपण त्याला SI सिस्टीम म्हणतो. आणि ही सिस्टीम इतकी महत्वपूर्ण का आहे? कारण की विद्यार्थी मित्रांनो, SI सिस्टीम मध्ये आपण जर कन्व्हर्जन करायचं म्हणलं तर कन्व्हर्जन खूप सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. उदाहरणार्थ बघा, 1 किलोग्राम याचं कन्व्हर्जन मला CGS मध्ये करायचंय तर 1 किलोग्राम बरोबर 10⁻³ ग्राम आहे. अलग लक्षामध्ये. त्याच्यानंतर 1 किलोमीटर बरोबर 10⁻³ मीटर आहे. बरोबर आहे. यालाच आपण 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम देखील म्हणू शकतो. 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम देखील म्हणू शकतो.
आणि 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर देखील म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, एसआय सिस्टीम एवढी पॉप्युलरली का झालेली आहे, एवढी पॉप्युलर एवढी पब्लिकली फेवरेट का झालेली आहे, कारण की सिस्टीमचं कन्व्हर्जन हे खूप सोप्या पद्धतीनं या ठिकाणी करता येतं. पण विद्यार्थी मित्रांनो, जर एमकेएसचं कन्व्हर्जन जर एफपीएस मध्ये करायचं म्हणलं तर एमकेएस मध्ये एखादं समजा आपण काही बी घ्या समजा, बरोबर आहे. एमकेएस मध्ये समजा आपण मास घेतलं आपण समजा 1 किलोग्राम, याचं कन्व्हर्जन जर पाऊंड मध्ये करायचं म्हणलं तर या ठिकाणी खूप अवघड आहे, बरोबर आहे. एक आकडा तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केलं की काय विचार केलं, सेंटीमीटरचं कन्व्हर्जन समजा इंच मध्ये करायचंय किंवा इंचचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करायचंय. इंच बरोबर 1 इंच बरोबर किती सेंटीमीटर, बरोबर आहे. याचं बी कन्व्हर्जन डेसिमल सिस्टीम मध्ये यूज होत नाही, त्याच्यामुळे ही सिस्टीम अवघड जाते. आलं लक्षामध्ये. कुणाला माहित आहे का 1 इंच मध्ये किती सेंटीमीटर असतं, 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर असतं, बरोबर आहे. मग मला सांगा 2 इंच म्हणजे किती, त्याच्यानंतर 2.5 इंच म्हणजे किती सेंटीमीटर, किती कॉम्प्लिकेटेड जाईल पॉइंट मध्ये, त्याच्यामुळे ही सिस्टीम यूज होत नाही. एमकेएस सीजीएस एफपीएस या सिस्टीम यूज होत नाही. एसआय सिस्टीम का यूज होते, कारण की एसआय सिस्टीमचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल दॅट विल बी इझी फॉर अस, त्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये ही सिस्टीम वापरली जाते. अलग लक्षामध्ये. किलोग्रामचं कन्व्हर्जन ग्राम मध्ये असेल, किलोमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये असेल किंवा न्यूटनचं कन्व्हर्जन डाईन मध्ये असेल. ओके, 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. बघा पॉइंट आहे का, नाही, पण इथं कसं आहे, पॉइंट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं एफपीएसच्या ऐवजी सीजीएसच्या ऐवजी एमकेएसच्या ऐवजी एसआय सिस्टीम ही पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्टेड आहे. आलं लक्षामध्ये. तुम्ही जास्त काही लक्षात ठेवू नका, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा एमकेएसचा फुल फॉर्म काय, सीजीएसचा फुल फॉर्म काय, एफपीएसचा फुल फॉर्म काय आणि एसआयचा फुल फॉर्म काय. बाकी हे युनिट कन्व्हर्जन आपण नंतर 1 बाय 1 आपण बघणार आहोत. ओके, चला ठीक आहे. आता याच्यानंतरचा पार्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिस्कस करायचा आहे, दॅट इज द महत्वाचा पार्ट आहे फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी किंवा क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज कुणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा कन्सेप्ट आहे आणि आयएमपी कन्सेप्ट आहे. फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज कुणाला म्हणायचं, बघा लक्ष द्या. तर या विश्वामध्ये अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाहीत. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो, बरोबर आहे. ओके, मग सर अशा कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटी आहेत, अशा किती फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या कुणावर डिपेंड नाहीत, तर या विश्वामध्ये फक्त अशा 7च फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या कुणावर डिपेंड नाहीत आणि त्यालाच आपण काय म्हणलो मित्रांनो, त्यालाच आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतोय, बरोबर आहे. म्हणजे डेफिनेशन काय येणार आहे फंडामेंटल क्वांटिटीची, बघा डेफिनेशन काय येणार आहे फंडामेंटल क्वांटिटीची. हा, द फिजिकल क्वांटिटी विच don't depend on the any other physical quantity is called as the fundamental quantity. आलं लक्षामध्ये. does not depend म्हणा किंवा don't depend म्हणा. आलं लक्षामध्ये. ग्रामर doesn't matter here. इथं ग्रामर मॅटर करत नाही. ओके, तर एक अशी फंडामेंटल क्वांटिटी बघा, फंडामेंटल क्वांटिटी कोणाला म्हणायचं, एक अशी फिजिकल क्वांटिटी जी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसते, तिला आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. तर डेफिनेशन काय येणार आहे बघा. येस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. The physical quantity which don't depends on any other physical quantity is called, किंवा for its measurement मोजण्यासाठी, for its measurement is called त्याला आपण काय म्हणणार आहेत, फंडामेंटल क्वांटिटी म्हणणार आहे. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणा किंवा क्वांटिटी म्हणू शकता, कारण की 7 क्वांटिटी असल्यामुळे क्वांटिटीज म्हणू शकतो, अनेक वचन घेऊ शकतो आणि एक जर म्हणायचं असेल तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणू शकता, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या विश्वामध्ये अशा किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत, तर 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य लिहायचंय, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज present in world. प्रेझेंट इन वर्ल्ड, वर्ल्ड मध्ये म्हणा किंवा युनिव्हर्स मध्ये. चला ठीक आहे.
सर्वांना इथपर्यंतचा पाठ समजलाय? आपण बघितलं फंडामेंटल क्वांटिटीज काय असतं, डेफिनेशन बघितली. या विश्वामध्ये किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत, या जगामध्ये किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. बरोबर आहे. कोणकोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा लेंथ आहे. कोणकोणती आहे? लेंथ आहे. त्याच्यानंतर मास आहे, त्याच्यानंतर टाइम आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर आहे, हा, त्याच्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी आहे, लुमिनस इंटेन्सिटी आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक करंट, आणि लास्ट वन आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स, अमाउंट ऑफ सबस्टन्स. आलं लक्षामध्ये? बघा बरं, मोजा बरं, झाल्या का? 7 झाल्या का? बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे. 7 ला 7 या ठिकाणी यस फंडामेंटल क्वांटिटी झालेले आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स, या 7 फंडामेंटल क्वांटिटी पूर्ण वर्ड मध्ये प्रेझेंट आहेत. डेफिनेशन बघितली, एक्झाम्पल बघितले. एक्झाम्पल पण महत्वाचे आहेत. एखाद्या वेळेस एका मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट द एनी 3 फंडामेंटल क्वांटिटीज किंवा राईट द फंडामेंटल क्वांटिटीज. तर तुम्हाला या ठिकाणी या 7 फंडामेंटल क्वांटिटीचे फक्त नाव लिहायचे. तर ओके, चला ठीक आहे, सर्वांना समजले. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल युनिट कुणाला म्हणायचं. यस, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एकदम बेस्ट हँड रिटन नोट्स मी बनवलेले आहेत. या नोट्स आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर जे ऍप आहे त्याच्यावर अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप जरूर डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला या नोट्स भेटून जातील. ओके, चला ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा, स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला, आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा विद्यार्थी मित्रांनो. हो का, फंडामेंटल क्वांटिटी झालं. आता नेक्स्ट आहे फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट लई सोपी डेफिनेशन आहे. फंडामेंटल युनिट, ज्याला फंडामेंटल क्वांटिटी समजलं त्याला फंडामेंटल युनिटची डेफिनेशन लई चांगल्या पद्धतीने समजणार आहे. ओके, बघा, फंडामेंटल युनिट कुणाला म्हणायचं? जे युनिट फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी यूज केलं जातं अशा युनिटला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो. बघा काय सांगालो, एकदम सोपं आहे. जे युनिट फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी यूज केलं जातं त्या युनिटला आपण काय नाव दिलं सोनटके बाई? काय आवाज सीन आलाय? बस 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 बस, जेवण केले सांगायची गरज नाही. चला ठीक आहे, ओके, त्याला आपण काय म्हणलं? फंडामेंटल युनिट म्हणलेलं आहे. आलं लक्षामध्ये? बघा आता इंग्लिश मध्ये डेफिनेशन बघा. द युनिट विच इज युज्ड टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल युनिट म्हणायचं. बरोबर आहे. चला ठीक आहे, मग डेफिनेशन लिहून घ्या. व्हॉट इज मीन बाय द फंडामेंटल युनिट? एकदम सोपी डेफिनेशन आहे. जे युनिट फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी वापरतो त्या युनिटला फंडामेंटल युनिट म्हणायचं. बघा, द युनिट विच इज युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल युनिट म्हणतो. फंडामेंटल युनिट. चला ठीक आहे, आता आपण एक टेबल बघणार आहोत, एक चार्ट बघणार आहोत, एक टेबल बघणार आहोत. त्या टेबल मध्ये फंडामेंटल क्वांटिटी, युनिट आणि युनिटचे सिम्बॉल बघणार आहोत. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टेबल. सर्वांनी हा टेबल ड्रॉ करायचा आहे, खूप महत्वाचा हा टेबल आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या फंडामेंटल क्वांटिटी आपण आता घेतल्या, ओके, त्याच फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला डबल एकदा या ठिकाणी घ्यायचं होता. सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथं आपण काय करूता? सिरियल नंबर घेऊता. बरोबर आहे, म्हणजे 7 सिरियल नंबर येणार आहे तिथं. 7 फंडामेंटल क्वांटिटी. इथं फंडामेंटल क्वांटिटीचे आपण नाव लिहूता. फंडामेंटल क्वांटिटी. त्याच्यानंतर एसआय युनिट लिहूया. त्या फंडामेंटल क्वांटिटीचं एसआय युनिट काय येणार आहे, आणि त्याच्यानंतर सिम्बॉल लिहूता. युनिटचा सिम्बॉल काय येणार आहे. बरोबर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. एक अशा पद्धतीने, चला टेबल घेऊत आपण. एक टेबल बनवा.
चला ठीक आहे. आता पहिली क्वांटिटी कोणती आहे सांगा मला. व्हॉट इज द फर्स्ट क्वांटिटी. इथे एक आपलं मारायचं राहिलं. हा फर्स्ट क्वांटिटी कोणती आहे. हा लेंथ. पहिली क्वांटिटी कोणती आहे. लेंथ आहे. लेंथचा एसआय युनिट सांगा. मीटर आणि सिम्बॉल एम. बरोबर आहे. दुसरी फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे. मी तुम्हाला आता शिकवलं 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत. लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे. कोणती बी क्वांटिटी अगोदर घेऊ शकता, कोणती बी क्वांटिटी नंतर घेऊ शकता. म्हणजे असं नाही की बाबा लेंथलाच पहिल्यांदा घ्यावं, तुम्ही मासला देखील पहिल्यांदा घेऊ शकता, टाइमला देखील पहिल्यांदा घेऊ शकता, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला इलेक्ट्रिक करंट पहिल्यांदा आठवलं तर इलेक्ट्रिक करंटला पहिल्यांदा घेऊ शकता, लेंथला नंतर घेऊ शकता. ओके, तुम्ही कोणता बी सिक्वेन्स फॉलो करू शकता. चला पहिली क्वांटिटी आपण घेतली लेंथ. एसआय युनिट मीटर. हा सिम्बॉल एम. लेंथ नंतर दुसरी क्वांटिटी कोणती घेऊत आपण. मास. मासला आपण कशामध्ये मेजर करतो. एसआय युनिट किलोग्राम. सर्वांना माहित आहे मासचं एसआय युनिट किलोग्राम. ज्यांना माहित नाही लक्षात ठेवा. आणि याचा सिम्बॉल काय केजी. तिसरी क्वांटिटी सांगा. टाइम. तिसरी क्वांटिटी आहे टाइम. टाइमला आपण कशामध्ये मेजर करतो. एसआय युनिट ऑफ द टाइम सेकंद. पाठच करा बघा. प्रत्येक फंडामेंटल क्वांटिटीचं एसआय युनिट तुम्हाला पाठच झालं पाहिजे. लेंथचं मीटर, मासचं किलोग्राम, टाइमचं सेकंद आणि सेकंदचा सिम्बॉल एस म्हणा किंवा SEC डॉट असं देखील तुम्ही म्हणू शकता. नुसतं एस म्हणलं तरी सेकंद तेही बरोबर आहे. हा चौथी कोणती आहे. टेम्परेचर. चला टेम्परेचर. टेम्परेचरला कशामध्ये मेजर करतो. एसआय युनिट केल्विन आणि केल्विनचा सिम्बॉल के आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाचवी क्वांटिटी. ओके, इलेक्ट्रिक करंट घेऊ शकता किंवा अमाउंट ऑफ सबस्टन्स देखील घेऊ शकता. चला इलेक्ट्रिक करंट घेऊ आपण. हे ई आहे बरं. काही विद्यार्थ्यांना माझं ई ओळखू येत नाही. ओके, ही ई आहे. इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. ओके, हा इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला आपण कशामध्ये मेजर करतो. एसआय युनिट एम्पियर आणि याचा सिम्बॉल ए आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट हा लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटीला कशामध्ये मेजर करतो. गेले विसरून. कॅन्डेला मध्ये. कशामध्ये. कॅन्डेला मध्ये. आणि याचं सिम्बॉल CAD. कॅन्डेला. ओके, चला ठीक आहे. सेवंथ लास्ट क्वांटिटी. हा कोणती. अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्सला कशामध्ये मेजर करायचं. मोल मध्ये. आणि याचं सिम्बॉल MOL. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या 7 फंडामेंटल क्वांटिटी त्याचे युनिट आणि त्याचे सिम्बॉल या ठिकाणी आपण इथं घेतलेले आहेत. याला तुम्ही CAD घेऊ शकता किंवा जस्ट तुम्ही CD देखील घेऊ शकता. बरोबर आहे. कॅन्डेला. ओके, CD घ्या किंवा CAD घ्या, दोन्ही चालते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी बघितलेल्या आहेत. प्रत्येकाची क्वांटिटी, एसआय युनिट आणि या ठिकाणी आपण त्याचं सिम्बॉल देखील बघितलेला आहे. बघा काय आहे. लेंथला कशामध्ये मेजर करतो. मीटर मध्ये, सिम्बॉल एम. मासला किलोग्राम मध्ये, सिम्बॉल केजी. टाइमला सेकंद मध्ये, सिम्बॉल SEC. टेम्परेचरला केल्विन मध्ये, सिम्बॉल के. इलेक्ट्रिक करंटला एम्पियर मध्ये, सिम्बॉल ए. लुमिनस इंटेन्सिटीला कॅन्डेला मध्ये, सिम्बॉल CD. अमाउंट ऑफ सबस्टन्सला मोल मध्ये आणि सिम्बॉल MOL. आता ही जी अमाउंट ऑफ सबस्टन्सची क्वांटिटी आहे ही तुम्ही केमिस्ट्री मध्ये स्टडी करता. अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मेजर करता. 1 मोल, 2 मोल, 3 मोल, अवोगाड्रोस नंबर वगैरे तो कन्सेप्ट आहे. ओके, तुम्ही केमिस्ट्री लेक्चर जेव्हा बघाल तुम्हाला लक्षात येऊन जाईल की अमाउंट ऑफ सबस्टन्स काय असतं आणि मोल म्हणजे काय असतं. ओके, सध्याला एवढं लक्षात ठेवा की अमाउंट ऑफ सबस्टन्सला मोल मध्ये मेजर करतो आणि त्याचा सिम्बॉल MOL आहे. आणि बाकीच्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या पूर्णच्या पूर्ण तुम्ही फिजिक्स मध्ये यूज करणार आहेत. ओके, चला सर्वांना समजलंय. ओके गुड. आता नेक्स्ट क्वांटिटी बघायच्या विद्यार्थी मित्रांनो डिराइव्ड क्वांटिटी. बघा फंडामेंटल क्वांटिटी झाली. आता आपल्याला बघायचंय डिराइव्ड क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी कोणाला म्हणायचं. जी क्वांटिटी काही किंवा सर्व फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते अशाला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. त्याला काय म्हणायचं. डिराइव्ड क्वांटिटी म्हणायचं. ओके, बघा जी फिजिकल क्वांटिटी काही किंवा सर्वच फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते अशाला डिराइव्ड क्वांटिटी म्हणायचं. डिराइव्ड या शब्दाचा अर्थ काय होतो. डिराइव्ह करणे.
ऑब्टेन करणे, मिळवणे, म्हणजे कुणापासून तरी मिळवणे, कुणापासून तरी ऑब्टेन करणे, याला डिराइव्हड क्वांटिटी म्हणायचं. मग ही क्वांटिटी आपण कुणापासून मिळवतो? फंडामेंटल क्वांटिटी पासून मिळवतो. मग काही फंडामेंटल क्वांटिटी पासून मिळवा किंवा सर्वच फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करा, तर अशा क्वांटिटीला काय म्हणायचं? डिराइव्हड क्वांटिटी म्हणायचं. ओके, आपण एक डेफिनेशन बघितली बघा फंडामेंटल क्वांटिटीची. काय बघितली? द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन any other physical quantity for its measurement is called as the fundamental quantity. अशीच तुम्ही एक डेफिनेशन डिराइव्हड क्वांटिटीची बनवू शकता. कशी बनवू शकता? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन सम और ऑल फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो? डिराइव्हड क्वांटिटीज म्हणतो. बरोबर आहे, अशी तुम्ही डेफिनेशन बनवू शकता. चला ठीक आहे, लिहूत मग डेफिनेशन. डिराइव्हड क्वांटिटीची आता आपल्याला डेफिनेशन बनवायची आहे. चला लिहून घ्या डेफिनेशन. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन द फिजिकल क्वांटिटी which depends on some म्हणजे काही or all some or all fundamental quantities is called, त्याला आपण काय म्हणतो? is called derived quantity. त्याला आपण म्हणतो डिराइव्हड क्वांटिटी. आता याचं एक्झाम्पल सांगायचं म्हणलं, वेलॉसिटी आहे, मोमेंटम आहे, फोर्स आहे, त्याच्यानंतर डेन्सिटी आहे, विस्कॉसिटी आहे, प्रेशर आहे, भरपूर सारे याचे एक्झाम्पल आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर वेलॉसिटी हे याचं एक्झाम्पल आहे. वेलॉसिटी आहे, फोर्स आहे, प्रेशर आहे, मोमेंटम आहे, वर्क डन आहे, एनर्जी आहे. ओके, भरपूर सारे, डेन्सिटी आहे, विस्कॉसिटी आहे, एक्सेट्रा. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द डिराइव्हड क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या सर, 7च फंडामेंटल क्वांटिटी आहेत. मग डिराइव्हड क्वांटिटी अशा काही फिक्स आहेत का? नाही, किती बी डिराइव्हड क्वांटिटी आहेत, अनलिमिटेड डिराइव्हड क्वांटिटी आहेत. बरोबर आहे. ओके, तर बघा, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन सम और ऑल फंडामेंटल क्वांटिटीज इज कॉल्ड, आपण त्याला डिराइव्हड क्वांटिटी म्हणतो. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी काही किंवा सर्वच फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे तिला म्हणायचं डिराइव्हड क्वांटिटी. उदाहरणार्थ आपण समजा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल फर्स्ट आपण वेलॉसिटीचा विचार केला. बघा, एक्झाम्पल फर्स्ट आहे वेलॉसिटी. आता वेलॉसिटी कुणावर डिपेंड आहे? तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे काय? वेलॉसिटी कुणावर डिपेंड आहे? डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे आणि टाइम वर डिपेंड आहे. त्याच्यानंतर फोर्सचा जर विद्यार्थी मित्रांनो आपण विचार केला तर फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, तर फोर्स कुणावर डिपेंड आहे? ओके, फोर्स मास इंटू ऍक्सेलरेशन. वर्डिंग मध्ये लिहा किंवा सिम्बॉलिक मध्ये लिहा, मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. याला शॉर्टकट मध्ये तुम्ही फोर्स बरोबर असे लिहू शकता, F बरोबर ma. म्हणजे फोर्स कुणावर डिपेंड आहे? मास आणि ऍक्सेलरेशन वर डिपेंड आहे. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर प्रेशर कुणावर डिपेंड आहे मित्रांनो? तिसरी क्वांटिटी जर आपण समजा बघितली तर प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया हा फॉर्म्युला आहे. तर फोर्स आणि एरियावर डिपेंड आहे. ओके, मोमेंटम कुणावर डिपेंड आहे? मोमेंटमला देखील आपण पी न इंडिकेट करतो. तर बघा या ठिकाणी लिहितो मी मोमेंटम कुणावर डिपेंड आहे? पी बरोबर फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. हे पी म्हणजे प्रेशर आहे आणि हे पी म्हणजे मोमेंटम आहे. आलं लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. अशा पद्धतीनं तर मास आणि वेलॉसिटीवर हे मोमेंटम डिपेंड आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या डिराइव्हड क्वांटिटीज आहेत. ज्या फिजिकल क्वांटिटीज कुणावरच डिपेंड नसतात, फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड नसतात, अशाला आपण डिपेंड असतात, अशाला आपण काय म्हणलं? डिराइव्हड क्वांटिटी म्हणलं. बरोबर आहे. चला ठीक आहे, सर्वांना अंडरस्टँड झालं? येस ऑर नो? ओके, चला आता आपल्याला बघायचंय डिराइव्हड युनिट्स. डिराइव्हड युनिट कुणाला म्हणायचं? डिराइव्हड क्वांटिटी झालं. आता डिराइव्हड युनिट्स कुणाला म्हणायचं? बघा, डिराइव्हड क्वांटिटीच्या युनिटला काय म्हणायचं? डिराइव्हड युनिट म्हणायचं. बरोबर आहे. द युनिट ऑफ द डिराइव्हड क्वांटिटी इज कॉल्ड एज द डिराइव्हड युनिट किंवा द युनिट विच इज मेजर्ड कशासाठी मेजर करतो किंवा द युनिट विच इज युज्ड टू मेजर द डिराइव्हड क्वांटिटी इज कॉल्ड, आपण त्याला काय म्हणतो? डिराइव्हड युनिट्स म्हणतो. बरोबर आहे. लय सोपी आहे डेफिनेशन. बघा,
डिराइव्ड क्वांटिटीच्या युनिटला डिराइव्ड युनिट म्हणा, किंवा जे युनिट डिराइव्ड क्वांटिटीला मेजर करण्यासाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ड युनिट्स म्हणतो. बरोबर आहे. तर डेफिनेशन काय येणार आहे मग डिराइव्ड युनिटची? दोन डेफिनेशन आहे, कोणतेही लिहून घ्या. द युनिट which is used to measure derived quantity is called derived unit. त्याला आपण derived unit म्हणतो. और दुसरी डेफिनेशन आहे, कोणती आहे और मधली डेफिनेशन? हा, the units of derived quantity. बरोबर आहे. The units of derived quantity is called as the derived unit. The units of derived quantity is called, त्याला आपण काय म्हणतो, derived units म्हणतो. त्याला आपण derived युनिट्स म्हणतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी डिराइव्ड युनिटचा पार्ट बघितलेला आहे. ओके, आता याचे एक्झाम्पल घ्यायचे म्हणले तर एक्झाम्पल याचे बघा. याचं पहिले एक्झाम्पल दिले व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. आता याच्यावरून काय करा, डिराइव्ड युनिट ऑब्टेन करा. व्हेलॉसिटीचं डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट मीटर, टाइमचं एसआय युनिट सेकंद. तर डिराइव्ड युनिट काय आलं, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद, जे की आपण फॉर्म्युल्यावरून डिराइव्ह केलेलं आहे. बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला मोमेंटमचं काढायचंय. मोमेंटमचा फॉर्म्युला सांगा. आताच आपण बघितला मोमेंटमचा फॉर्म्युला, मास इंटू व्हेलॉसिटी. आता मोमेंटमचं यस आपल्याला युनिट काढायचंय. मासला कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये, आणि व्हेलॉसिटीला मीटर पर सेकंद. तर मोमेंटमचं युनिट काय आलं, किलोग्राम मीटर पर सेकंद. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण डिराइव्ड युनिट्स हे ऑब्टेन करू शकतो बाय युजिंग द फॉर्म्युला. आलं लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण फंडामेंटल क्वांटिटी काय असतं, फंडामेंटल युनिट काय असतं, डिराइव्ड क्वांटिटी काय असतं आणि डिराइव्ड युनिट्स काय असतं हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय परिवर्तन.